नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एपिसोड नंबर असणार आहे आपला आज कितवा 37th एपिसोड असणार आहे कशाची त्रिशूला सिरीजची। ओके, आपला सिरीज इथे कंटिन्यू असणार आहे। ही सिरीज मध्ये आपण नॉर्शेट 10 CHO महाराष्ट्र DMER DHS CRE RRB ESH RRB च्या सर्व शिफ्ट झालेले बरं का। सगळ्यांनी एक्झाम मला वाटते बिंदासपणे देऊन आलेले। ओके, टोटल किती 6 शिफ्ट मध्ये होते, सर्वांचा एक्झाम इथे संपलेला आहे। ओके, परत तुम्हाला नॉर्शेट साठी तयार करायचं, असं नाही की बाबा मी RRB एक्झाम दिलो आणि संपलं माझं काम। ओके, चला, ज्या वेळेपर्यंत तुमच्या हातात ऑर्डर येत नाही तेपर्यंत तुम्हाला कंटिन्यू स्टडी करायचं आहे। ओके, चला, हे झालं ESIC आणि आपले नर्सिंग मधले सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याला आपण टार्गेट करत इथे जाणार आहोत। पण आपलं स्पेशल काय असणार आहे, नॉर्शेट 10 इथे थोडी लेंथी क्वेश्चन किंवा काय म्हणू शकतो आपण सिनेरियो बेस्ड क्वेश्चन इथे जास्त आपल्याला भेटतात बघायला। आणि अजून काय, आपण जेवढं क्वेश्चन मॅक्झिमम होते तेवढं इथे कव्हर करायचं बघतो। ओके, मिनिमम आपल्याला ह्या सिरीज मध्ये तरी 10 MCQ तरी आज कव्हर करायचे 37th एपिसोड मध्ये। ओके, चला, ह्याच्यामध्ये सर्व नर्सिंग सब्जेक्ट याच्यामध्ये असणार आहे आणि कम्प्लिटली कशामध्ये म्हणजे एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असणार आहे। ओके, चला मग आपण करूया सुरुवात एपिसोड नंबर 37 ची। ज्याचा अगोदर बघा लास्ट डेट किती आहे, 16/3/2026। ओके, आज किती 13 आहे ना, म्हणजे अजून 3 दिवस तुमच्याकडे आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी। ओके, काही क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता। आणि सीट्स किती आहे, 2,500 पेक्षा जास्त आहे बरं का, 2.5 ओके काय म्हणतात त्याला 2.5K, त्याच्यापेक्षा जास्त वेकेन्सी इथे आपल्याला भेटते नॉर्शेट 10 मध्ये बरं का। चला मग आपण थोडी ऍडव्हर्टाइजमेंट करूया। चला, स्टार्टिंगला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता। आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी कोणी पण असो DHS DMER CHO आणि नॉर्शेट साठी तयारी करत असेल तर त्यांना आपली चॅनलची म्हणजे काय लिंक वगैरे शेअर करा आणि त्याच्यासोबत काय सांगा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। ओके, चला, हे झालं आपलं सगळं। मग आपण जाऊया क्वेश्चन कडे। बघा, जे लास्ट एपिसोड मध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलतो, काय होतं क्वेश्चन, MCQ ऑफ द डे म्हणून शेवटला एक क्वेश्चन दिलतो तुम्हाला। बघा क्वेश्चन काय म्हणतंय, द क्लायंट हु इज ऍडमिटेड विथ, बघा काय झालं, पेशंटला थ्रोम्बोफ्लेबायटिस झालेलं आहे, पेशंटला काय झालेलं आहे थ्रोम्बोफ्लेबायटिस आणि हॅज अन ऑर्डर फॉर हेपरिन, म्हणजे जे पेशंटला काय ऑर्डर केलेलं आहे, हेपरिन ऑर्डर केलेलं आहे। आणि मेडिकेशन शुड बी ऍडमिनिस्टर्ड युजिंग एन, म्हणजे खाली दिलेल्या कुठल्यापैकी जे आपल्याला मेडिसिन द्यायचं, जे कुठली मेडिसिन दिले ऑर्डर केलेलं आहे, हेपरिन केलेलं आहे। बघा थ्रोम्बोस, आता काय म्हटलेलं पेशंटला थ्रोम्बोफ्लेबायटिस झाले। आता थ्रोम्बोस म्हणजे काय, थ्रोम्बोस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, एकच मिनिट, थ्रोम्बस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय, इथे क्लॉट होते, ब्लडचे जे क्लॉट आहे त्याला आपण थ्रोम्बस म्हणतो बरं का। फ्लेबायटिस म्हणजे काय, इथे फ्लेबायटिस आयटिस आले लास्टला, मग इथे काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, फ्लेबायटिस इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन कशाची, इथं वेनचे इन्फेक्शन झालेलं आहे बरं का। म्हणजे काय, वेन, आता समजा ही आपलं वेन आहे, वेन मध्ये काय इन्फेक्शन पण झालंय आणि क्लॉट पण झाले, मग इथे काय झालंय थ्रोम्बोफ्लेबायटिस आपण म्हणू शकतो। मग जे पेशंटला आपण काय इथे काय ऑर्डर केलेलं हेपरिन। ओके, हेपरिन बद्दल बघायला गेलं तर ही कसला ड्रग आहे, ही हाय अलर्ट, ओके इथं लिहितो मी, हेपरिन इम्पॉर्टंट ड्रग आहे बरं का। हेपरिन कसला आहे, हाय अलर्ट ड्रग असणार आहे, कशामध्ये, कशासाठी, हाय अलर्ट अँटीकोगुलंट ड्रग किंवा अँटीकोगुलंट ड्रग म्हणू शकता किंवा मेडिसिन आपण म्हणू शकतो बरं का। हे झालं, अजून काय म्हणू शकतो ह्याच्याबद्दल आपण, आणि ही काय करतो, कशासाठी देणार आपण, जे इथे क्लॉट फॉर्मेशन होतं ते, ओके, प्रिव्हेंट क्लॉट फॉर्मेशन आपल्याला इथे थांबवायचं आहे। ओके, प्रिव्हेंट क्लॉट फॉर्मेशन म्हणजे थ्रोम्बोफ्लेबायटिस मध्ये जे क्लॉट फॉर्मेशन होत होते त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ही देणार आहोत। ओके, ही कसं द्यायचं आपल्याला, एकदम ऍक्युरेटली द्यायचं बरं का, असं नाही की राहू दे 1-2 डोस, काय इंटरनॅशनल जास्त देऊ असं नाही व्हायला पाहिजे। काय कसं द्यायचं आपल्याला, गिव्ह ऍक्युरेट आणि कंट्रोल्ड रेट मध्ये हेपरिन आपल्याला इथे द्यायचं आहे। बघा, इन केस ऑफ तुम्ही जास्त दिलं, टू मच म्हणजे भयानक, म्हणजे आपल्याकडे हाय भरपूर स्टॉक म्हणून दिलं तुम्ही, मग पेशंट मध्ये काय रिस्क ऑफ ब्लिडिंग होऊ शकतो। ओके, इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या ही पॉईंट। ओके, टू मच दिलं तर काय होऊ शकतो, रिस्क ऑफ ब्लिडिंग होऊ शकतो। आता समजा जेवढं त्यांनी ऑर्डर केलेलं त्याच्यापेक्षा तुम्ही कमी दिले बाबा, मग काय होऊ शकतो, जे पेशंट मध्ये काय इन्फेक्टिव्ह अँटीकोगुलंट होऊ शकतो, इन्फेक्टिव्ह अँटीकोगुलंट, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल। ओके, हे झालं थ्रोम्बोफ्लेबायटिस मध्ये हेपरिन। बघा, ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असते, म्हणजे प्रकार म्हणजे काय, टाइप्स, टाइप्सच। ओके, काय म्हणू शकतो आपण, एक असते सुपरफिशियल, वरती वर्ण असते, ओके तेवढं काय थ्रेडनिंग नसतो। पण अजून एक कुठली आहे, ही असणार आहे डीप वेन थ्रोम्बोसिस, म्हणजे आपण काय म्हणतो DVT म्हणतो बरं का। ओके, ही इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे पण लक्षात असू द्या। हे झालं, मग आपण हेपरिन देतोय, मग ह्यांनी काय म्हटलेलं आहे, मेडिकेशन शुड बी ऍडमिनिस्टर्ड युजिंग, कुठल्या प्रकारे आपण देणार आहे। ओके, ऑप्शन मध्ये काय काय म्हटलेलं आहे, ब्युरोटल, ओके
काय इन्फ्युजन कंट्रोलर, इंट्राव्हेनस फिल्टर आणि 3 वे स्टॉप कॉक. ओके, बघा आपण ऍडमिनिस्ट्रेशन करताना हेपरिन कशा पद्धतीने आपण काळजी घ्यायला पाहिजे बरं का, ही आपण द्यायला पाहिजे इन्फ्युजन कंट्रोलर किंवा इन्फ्युजन पंप मधनं आपण ही द्यायला पाहिजे. पंप मधनं आपण हेपरिन ऍडमिनिस्ट्रेशन करतो. कशासाठी बाबा, आपल्याला फिक्स इथे डोस द्यायचा आहे, म्हणजे रेट ठेवायचा आहे. असं नाही की एकदम एवढं द्यायचं एकदम नाही द्यायचंय. ओके, थोडी प्रिसाइज रेट म्हणजे काय, पर मिनिटला आपण म्हणतो बघा, जेवढी जायला पाहिजे तेवढीच इथे आपल्याला डोस द्यायचा आहे. याच्यासाठी काय यूज करायचं, आपल्याला इन्फ्युजन कंट्रोलर यूज करतोय. बघा ह्याचे फायदा काय असणार आहे, आता समजा 1 मिनिटला किती जायला पाहिजे बॉडीमध्ये हेपरिन ते फिक्स करते. इन्फ्युजन कंट्रोल डायग्राम वगैरे दाखवतो तुम्हाला. ओके, इमेज बेस्ड येऊ शकतो क्वेश्चन. हे झालं. त्याच्यानंतर कशासाठी, एन्श्योर कंटिन्यू ठेवायचं आहे. ओके, कंटिन्यूअसली आपण इथे ठेवता येते कंटिन्यूस. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, कंट्रोल्ड मध्ये असते, कंट्रोल्ड इन्फ्युजन. ओके, ह्याच्यासाठी आपण देतो. ओके, चला काय होतं ऑप्शन मध्ये आपल्याला ब्युरेट डायग्राम दाखवतो तुम्हाला. ओके, हे काय आपण ब्युरेट पण म्हणतो बरं का, हे ब्युरेट. ओके, हे कधी यूज करतो आपण, ही पिडियाट्रिकचा आयव्ही सेट आहे बरं का, पिडियाट्रिक मधला आयव्ही सेट सारखा आपण यूज करतो. ओके, मला वाटतं तुम्ही पिडियाट्रिक वॉर्ड मध्ये वगैरे जास्त बघता हे. ओके, हे झालं. बघा अजून ह्याच्यामध्ये अजून एक येतं आपलं नॉर्मल आयव्ही सेट मध्ये पण मॅक्रो ड्रिप आणि मायक्रो ड्रिप. ओके, मायक्रो ड्रिप मध्ये पण आपण पिडियाट्रिक मध्ये ओके एक हे निओनेटल मध्ये वगैरे इन्फंट मध्ये वगैरे यूज करतात आणि ते पण कधी कधी यूज करतो आपण. हे झालं. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय होतं आपल्याकडे, इन्फ्युजन कंट्रोलर. बघा ही काय असणार आहे, आपलं इन्फ्युजन कंट्रोलर. ओके, आपण पंप पण म्हणतो ह्याला बरं का. ड्रग मॅक्झिमम लेवल इथपर्यंत ठेवायचं आहे आणि प्रत्येक मिनिटला किती पॉईंट जायला पाहिजे हे सगळं फिक्स करतोय. ही असणार आहे आपलं उत्तर बरोबर. आता तिसरं काय दिलेलं आहे, वेना कावा फिल्टर. ओके, ही बघा काय म्हणलं, फिल्टर इनसाइड द इन्फिरियर वेना कावा, आतमध्ये फिक्स केलेलं असते ब्लड फ्लो. ओके, इथं दाखवलेलं हे पण आहे का, नाही. ही कशासाठी, आपण पार्टिक्युलर वगैरे बॅक्टेरिया वगैरे काय वगैरे काढायचं असेल मग ज्यावेळी आपण यूज करतो. इन केस बघा काय म्हणतो मी, आपलं वेन वगैरे आहेत त्याच्यामध्ये काही इन्फेक्टेड आहे, मग जे काढण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी आपण ह्याचे यूज करणार आहेत. ओके, आता लास्ट काय होतं ऑप्शन, हे 3 वेच होतं वाटते. ओके, 3 वे 3 वे स्टॉप कॉक. ओके, हे कशासाठी यूज करतो आपण हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, कशासाठी, मल्टिपल आयव्ही कनेक्शन करण्यासाठी. ओके, आता समजा एक पेशंट असं आलंय, मग त्यांना तुम्हाला एक फ्लूइड पण कंटिन्यू ठेवायचं आहे आणि इथे इन्फ्युजन पण कंटिन्यू ठेवायचं आहे. मग आपण एक साईडला इथे देणार, दुसऱ्या साईडला असे. ओके, मल्टिपल कनेक्शन देण्यासाठी आपण ही यूज करतो बरं का. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. आपलं उत्तर 3 वे आहे का, नाही. इंट्राव्हेनस फिल्टर आहे का, नाही. ब्युरोटल आहे का, हे पिडियाट्रिक मधलं झालं. मग राहिलं उत्तर कुठलं, इन्फ्युजन कंट्रोलर. आपण हेपरिन म्हणजे इन्फ्युजन कंट्रोल मध्येच देतो हेपरिन. ओके, कशासाठी देतो तुम्ही सगळं बघितलेलं आहे, जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला नोट करून घ्यायचं बाबा. ओके, चला हे झालं आपलं उत्तर बी, म्हणजे दुसरं उत्तर ही एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला बरं का, हे जे उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये टाकायचं होतं 36 एपिसोड मध्ये. ओके, तुम्ही टाकलं नाही तरी पण तुम्हाला ज्यावेळी ज्यांनी व्हिडिओ बघतील ओके त्यांनी टाकायचं. ओके, बिंदासपणे टाका, काही घाबरायचं नाही. चुकलं तरी पण काही होत नाही. आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, चुकीमुळेच आपण सुधरत जातो बरं काय. असं नाही की मी काहीच नाही केलं म्हणजे मी काहीच चूक नाही केलं असं नाही व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही काही प्रयत्नच नाही केला असं होते त्याचा अर्थ. चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. ओके, इथं 2 आहे. ओके, इन्स्ट्रुमेंट म्हणायला नाही पाहिजे आम्ही, ही स्विचर कुठले असं विचारायला पाहिजे होता. ओके, इन्स्ट्रुमेंट कोण हे सगळ्यांना माहिती आहे. हे काय, हे आहे निडल होल्डर. ओके, निडल होल्डर पण ओपनचं आहे बरं का. ओपन सर्जरीमध्ये यूज करणारे निडल होल्डर आहे. तुम्ही म्हणता ओपन, मग बाकीचं काय अर्थ. ओके, लॅप्रोस्कोपी मध्ये पण एक निडल होल्डर वगैरे येतात बरं का. चला, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. हे तुम्हाला सांगायचं नाहीये, जे तुम्हाला इथे एकच काय निडल दिसतंय. निडलचा पाठीमागे इथं दोर आहे. दोर म्हणजे काय म्हणतो आपण, सुचर. जे कुठली सुचर आहे तुम्हाला सांगायचंय. ओके, लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं काय कसा होता कलर त्याचा, ब्लॅक कलर होता आणि ते होतं नाव त्याचं नायलॉन. आपण ब्रँड नेम कुठलं, इथिलॉन म्हणून जास्त इथे वापर करतोय. अजून एक तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं होतं. ओके, कोणी उत्तर बरोबर दिलेलं आहे. ओके, परत एकदा मला वाटतं तुम्ही कोणी दिलेलं नाही उत्तर, परत एकदा सांगा. आता इथं तुम्हाला काय दिसतंय, त्याचं डायमीटर दिसतंय. ओके, जसं पद्धतीने 2-0 झालं, 3-0 झालं, 4-0 झालं, 5-0 झालं. ओके, ह्याच्यामध्ये एकदम मोठी म्हणजे डायमीटर जास्त असणार तुम्हाला सांगायचं. ओके, चला हे आपलं क्वेश्चन इथं राहिलं. आपण झालो कुठे चाललो, आपण दुसरीकडे चाललो. ओके, हे सुचरचं नाव तुम्हाला सांगायचंय. ओके, बघा कलर कुठले बघा आणि कलर वरनं तुम्हाला ओळखायचं आहे. पॉज करा आणि विचार करा. चला, मला वाटतं तुमच्याकडे उत्तर आला असेल. मग हे असणार आहे उत्तर. बघा काय इथे पण 2-0 आणलं का माहिती. बघा हे पण इथिकॉन कंपनीच आहे. त्यांनी नाव काय ठेवलेलं आहे, इथे नाव ठेवलेलं आहे वायक्रिल.
काय वायक्रिल इथे ब्रँड न्यू जास्त आपण हेच यूज करतो बरं का. हे झालं. ते कसं असणार आहे, हे ऑब्झर्वेबल. नायलॉन म्हणजे इथिलॉन कसं होता, हे नॉन ऑब्झर्वेबल होता. लक्षात असू द्या, हे कसं असणार आहे, ऑब्झर्वेबल असणार आहे. बघा सर्जिकल सुचर यूएसपी. ओके, हे VP2317 हे जे दिलेलं आहे बरं का, ही कंपनी म्हणजे काय म्हणतात त्याला, जे मॅन्युफॅक्चर करतात बघा त्यांचं हिशोबाने हे दिलेलं असतं. म्हणजे जे थ्रेडची टाईप असतो आणि त्याची डायमीटर वगैरे ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. ओके, एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला नाही द्यायचं आहे. फक्त इथे वायक्रिल एवढा लक्षात ठेवा, ही कसं असणार आहे, ऑब्झर्वेबल असणार आहे. हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि हे अजून काय लिहिलं इथे बघा, अँटी बॅक्टेरियल. बघा काय म्हणते इथे, अँटी बॅक्टेरियल विथ ट्रायक्लोसॉन स्टरलाइज्ड सर्जिकल निडल्ड सुचर. ओके, बघा इथं नाव काय लिहिलेलं आहे, ब्रॅडेड कोटेड पॉलीगॅलेक्टिन. ही इम्पॉर्टंट वर्ड आहे. म्हणजे आपण पॉलीगॅलेक्टिन आले की काय समजायचं, ही आहे बाबा वायक्रिल. काय वायक्रिल आहे म्हणून समजायचं. ओके, इथं 90 सेंटीमीटर ज्याची लेंथ दिलेली आहे. आणि हे काय MH काय तर आहे. ओके, 30 mm म्हणजे हे निडलचं शेप पॉईंट साईज आहे. ओके, हे कुठले राऊंड बॉडी आहे. ओके, राऊंड बॉडी बघा असं टिक केलेलं आहे. ही त्याचं साईन आहे राऊंड बॉडीसाठी. हे झालं वायक्रिल बद्दल. अजून बघायला गेलं तर अजून काय बघायचं आपल्याला. ओके, हे पॉलीगॅलेक्टिन मध्ये हे मेड ऑफ म्हणजे पॉलीगॅलेक्टिन मधनच हे म्हणजे काय सिंथेसिस म्हणजे तयार केलेलं असतं. ओके, एवढं लक्षात आलं. आणि हे कधी कधी यूज करतो आपण पप्पा. ओके, यूज फॉर द सॉफ्ट टिश्यू साठी. यूज फॉर सॉफ्ट टिश्यू साठी आपण यूज करतो. ओके, इथलं एकदम बाहेर होतं स्किन मध्ये, ही सबक्युटेनियस मध्ये वगैरे आपण यूज करणार आहे. कशासाठी, हे अप्रोक्जेशन म्हणजे आता समजा इथं आपण इंजेक्शन घेतलेलं आहे, हे दोन्ही साईडचं आहे. ओके, हे दोन्हीला जवळ आणायचं आहे. ओके, हे स्किन आहे समजा असं ओपन केलेलं आहे, हे अप्रोक्सिमेट करायचं म्हणजे जवळ आणून इथे सुचर घ्यायचं आपल्याला. ह्याच्यासाठी अप्रोक्सिएशन. अजून काय म्हणू शकतो, लायगेशन पण म्हणू शकतो आपण. लायगेशन करण्यासाठी वगैरे आपण वायक्रिलचा वापर करतो. ओके, आणि हे काय ऑब्झर्वेबल आहे. ग्रॅज्युअली काय होतो, ही डिझॉल्व्ह होतो. ग्रॅज्युअली डिझॉल्व्ह म्हणजे इथे ऑब्झर्वेबल होणार आहे. ओके, कुठे होतो, इनसाइड द बॉडीमध्ये मिसळून जातो. ओके, असं म्हणतात बघा, हे काढायचं गरज नाहीये. म्हणजे काय, इथलं नॉन ऑब्झर्वेबल होतं म्हणून आपण रिमूव्ह करतो. मग इथे काढायचं गरज आहे का, नाही, ही ऑब्झर्वेबल असणार आहे. ओके, हे झालं. कलर. कलर एक इम्पॉर्टंट आहे बघा. कलर बघा इथे काय, व्हायलेट. लक्षात ठेवा, कव्हर कसं आहे, व्हायलेट आहे. हे झालं. त्याच्यानंतर आपण कुठे यूज करणार आहे, यूज सबक्युटेनियस. ओके, आणि मसल मध्ये. ओके, आणि अजून काय म्हणू शकतो आपण, पेरिटोनियम मध्ये. पेरिटोनियम क्लोज करण्यासाठी आणि लॅप्रोस्कोपी मध्ये वगैरे करताना हे कशासाठी म्हणतो आपण, काय म्हणतात त्याला, मला लक्षात पण येईल की पोर्ट. ओके, पोर्ट क्लोजर साठी पण ह्याची यूज होतो बरं का, पोर्ट क्लोजर साठी. हे झालं. त्याच्यानंतर आणि हे इंटेस्टाइनचा अनोस्टोमोसिस करताना पण हे आपण यूज करतो, अनोस्टोमोसिस वगैरे. ओके, मॅक्झिमम कडे सिल्क पण यूज करतात, पण मॅक्झिमम एकदम बेस्ट कुठले असणार आहे, वायक्रिलच असणार आहे. ओके, हे झालं वायक्रिल बद्दल योगदान म्हणजे काय, गुणगान. आता जाऊया आपण नेक्स्ट MCQ कडे. बघा नेक्स्ट काय म्हणते बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचंय कुठली कलर आहे, व्हायलेट कलर आहे. व्हायलेट ही कुठली असणार आहे, वायक्रिल असणार आहे. म्हणजे पॉलीगॅलेक्टिन ऑब्झर्वेबल असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ओके, अजून जे आहे काय म्हणतात आपण, अजून आपल्याकडे काही आता दोनच बघितलो आपण सुचर. येणाऱ्या क्लासमध्ये बाकीचं पण सुचर आपण अभ्यास करणार आहोत. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. बघा नेक्स्ट काय, राखी हॅज अ हिस्ट्री ऑफ अल्कोहोल अब्यूज. ओके, ग्रामर मिस्टेक बरं का, हे राखीने राकेश करूया. ओके, हे राखीने, हे कोण आहे, राकेश आहे. ओके, कोण आहे, राकेश. राकेश हॅज अ हिस्ट्री ऑफ अल्कोहोल अब्यूज अँड हॅज अ अक्यूट पॅनकेटायटिस. बघा काय, ओके, आपण फिमेल कडून मेल करून टाकलो बरं का, दारुडे मेलच असतो मॅक्झिमम. अल्कोहोल अब्यूज झालेलं आहे म्हणजे भरपूर अब्यूज आहे. आणि ह्या काय झालेलं आहे पेशंटला, इम्पॉर्टंट बघा इथे काय, अक्यूट म्हणजे ओके, शॉर्ट टर्म मध्ये काय झालेलं आहे, पॅनकेटायटिस झालेलं आहे. म्हणजे इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ द पॅनक्रेज. पॅनक्रेजला इन्फेक्शन झालेलं आहे. विच लॅब व्हॅल्यू इज अ मोस्ट लाईकली टू बी एलिव्हेटेड. म्हणजे बघा पेशंट तर झालेलं आता ऑलरेडी काय, अक्यूट पॅनकेटायटिस झालेलं आहे. मग खाली दिलेले कुठली जे लॅब व्हॅल्यू आहे, मोस्ट लाईकली टू बी एलिव्हेटेड, मग खाली दिलेले कुठली जी लॅब व्हॅल्यू आहे जे वाढणार आहे. बघा ऑप्शन मध्ये काय काय भेटतं आपल्याला, कॅल्शियम, ग्लुकोज, मॅग्नेशियम, पोटॅशियम. ह्याच्यामधले जे कुठली लॅब व्हॅल्यू आहे जे वाढणार आहे. ओके, बघा तुम्हाला हुडकून काढायचंय. ओके, आपण काय करूया, एक घेऊया. पहिलं कुठले, कॅल्शियम. चला, कॅल्शियम आणि पॅनकेटायटिसचा काय संबंध. बघा इन केस ऑफ, बघा नॉर्मली काय होतं, कॅल्शियम ही कमीच असतो. कॅल्शियम जे लेवल आहे पॅनकेटायटिस मध्ये कमी असतो. बघा कसं असणार आहे, इन केस ऑफ, बघा इन केस ऑफ नाही,
पेशंटला ऑलरेडी झालेलेच आहे पॅन्किटायटिस. ओके, पॅन्किटायटिस ऑलरेडी झालेलं आहे. ज्यावेळी पॅन्किटायटिस होतो ज्यावेळी काय फॅट नेक्रोसिस होतो बरं का पेशंटमध्ये, फॅट नेक्रोसिस होतो. आणि हे काय करतो, नेक्रोसिस होऊन बाइंड विथ ओके जे कॅल्शियम कॅल्शियम. ओके, कॅल्शियम कोणासोबत बाइंड होणार आहे, विथ फॅटी ऍसिड सोबत. ओके, फॅटी ऍसिड सोबत बाइंड होणार आहे. बघा पॅन्क्रियाटिस झालेलं आहे, त्याच्यामध्ये फॅट नेक्रोसिस होतो आणि जे कॅल्शियम आहे जे फॅटी ऍसिड सोबत बाइंड होतो आणि काय क्रिएट करतो बाबा, फॉर्मिंग कॅल्शियम सोप. काय म्हणतो आपण, सोप्स इथे निर्माण करतो म्हणजे फॉर्म करतो. ज्यावेळी काय होणार आहे, ऑटोमॅटिकली ही जे लेवल आहे कशाची, कॅल्शियमची खाली पडणार आहे. इन केस ऑफ कॅल्शियम लेवल कमी असलं तर आपण काय म्हणतो, हायपोकॅल्सेमिया. मग हायपोकॅल्सेमिया पेशंट मध्ये दिसलं तर काय काय होऊ शकतं बाबा, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मसल ट्विचिंग. ओके, मसल ट्विचिंग होतो. अजून काय, टेटानी होतो. अजून एक इम्पॉर्टंट आहे, एकदम इम्पॉर्टंट, स्टार मार्क करून लिहून घ्या. ओके, अजून काय, पॉझिटिव्ह चेस्टेक साइन. ओके, अजून कुठली आहे, अजून एक ट्रॉसियस. ओके, ट्रॉसियस साइन. ओके, हे दोन्ही साइन इम्पॉर्टंट आहे. ओके, बघा याच्यामध्ये तुम्हाला काय कळतं, चेस्टेक आणि हे ट्रॉसियस साइन मध्ये जे इम्पॉर्टंट आहे दोन्ही बरं का, हे आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये बघूया. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे हायपोकॅल्शियम मध्ये होत्या, हायपर नाही, हायपोकॅल्शियम मध्ये. मग याची लेवल कमी होणार आहे. इथं काय म्हटलेलं त्यांनी, एलिव्हेटेड म्हटलेलं आहे. ओके, हे गेलं आपलं खड्ड्यात. ओके, नेक्स्ट बघा काय, ग्लुकोज आहे. आता नेक्स्ट ग्लुकोज कडे आपण जाऊया. ग्लुकोज काय, ग्लुकोज काय, इन केस ऑफ आता काय झालेलं, पेशंटला पॅन्क्रियाटिस झालेलं आहे. म्हणजे पॅन्क्रियाटिक झाले म्हणल्यावर इथे जे आपलं मेन काम होतं कशाचे, पॅन्क्रियाटिस काय काय सिक्रेशन करतो, ही सिक्रेशन करतो इन्सुलिन. आता समजा ह्याला झालं इन्फेक्शन, पॅन्क्रियाच करत होतं इन्सुलिन रिलीजचं, पण त्यालाच काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे. मग ह्यावेळी काय होणार, इथे सेल डॅमेज होतो पॅन्क्रियाटिसची, म्हणजे पॅन्क्रियाची सेल डॅमेज होणार आहे. मग आपल्याला काय कळतंय, जे इन्सुलिन होता, ओके, जे कव्हर करत होता, म्हणजे काय बघा, इन्सुलिनचं काम काय होतं, जे आपलं बॉडीमध्ये जेवढं पण ग्लुकोज लेवल आहे जे कंट्रोल करण्यासाठी काम करतो. इन केस ऑफ आपलं ब्लड सर्क्युलेशन मध्ये म्हणजे काय, भरपूर शुगर लेवल वाढले. मग हे काय करतो, इन्सुलिन काय करतो, जे आपल्या सेल मध्ये वगैरे पाठवून आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये मेंटेन करतो. ओके, आता इन्सुलिनच नाहीये, जे काम करणारा व्यक्तीच नाहीये. ओके, मग आता ह्या पेशंट मध्ये ग्लुकोजची लेवल काय होणार आहे, इथे ग्लुकोजची लेवल वाढणार आहे. ओके, रिझन काय होऊ शकतो, ओके सॉरी रिझन म्हणतो बघा, रिझल्ट. मग आपल्याला काय भेटतो म्हटलं मी, याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल. ओके, BSL आपल्याला काय इथे जास्त भेटणार आहे. काय म्हणू शकतो आपण, हायपर ग्लायसेमिया इथे आपल्याला भेटू शकतो. ओके, मला वाटते तुम्हाला उत्तर कळलं असेल. ओके, इथे एलिव्हेटेड आहे. चला ही आपण होल्ड मध्ये ठेवूया. नेक्स्ट काय बघा, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम मध्ये काय, हे कुठले, तिसरं आहे ना मॅग्नेशियम. बघा पेशंट कुठले होता, अल्कोहोल अब्यूज होता. याच्यामध्ये कॉमनली कसा असणार आहे, याच्यामध्ये लोच असणार आहे काय, मॅग्नेशियम बरं का. रिझन काय असू शकतो, ओव्हर न्यूट्रिशन आणि अल्कोहोल इंड्युस्ड मध्ये वगैरे होतो आणि वॉमिटिंग वगैरे केलं तर ही मॅग्नेशियम सगळं बाहेर पडणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, हायपो मॅग्नेशियम. ओके, इथे पण कमी असणार आहे. ओके, हायपो मॅग्नेशियम असलं तर काय होऊ शकतं, हेच मसल विकनेस होऊ शकतो पेशंट मध्ये. ओके, अजून काय म्हणू शकतो, कार्डियक अरेथमिया बरं का, इम्पॉर्टंट आहे, अरेथमिया होऊ शकतो. अजून काय म्हणू शकतो, न्यूरोमस्कुलर इरिटेबिलिटी इथे होऊ शकतो. कधी, ज्यावेळी पेशंट मध्ये मॅग्नेशियम लेवल कमी असतो. ओके, इथे एलिव्हेटेड म्हटलेलं आहे, हे पण डायरेक्टली गेला खड्ड्यात. मग राहिला आता पोटॅशियम. बघा पोटॅशियम ही नॉट स्पेसिफिक, म्हणजे अल्कोहोल मध्ये एवढं चान्स नाही ह्याचा, तरी पण मे बी तुम्ही विचार करायला गेला असेल तर हे पण काय असणार आहे, ही पण कमीच असणार आहे पोटॅशियम बरं का. कशामुळे, हे सिव्हिअर वॉमिटिंग वगैरे असताना ही बाहेर पडणार आहे पोटॅशियम. आणि वॉमिटिंग झालं, सक्शनिंग. ओके, सक्शन केलं तर, ओके यांची सक्शनिंग. ओके, नॅजो गॅस्ट्रल ट्यूब सक्शनिंग वगैरे केलं तर स्टमक मधलं सगळं पोटॅशियम बाहेर येऊ शकतं आणि फ्लुइड वगैरे शिफ्ट झालं तर असं भेटणार आहे. ओके, हे डायरेक्टली नाही भेटणार बरं का पोटॅशियम. हे झालं. आता मला वाटतंय तुम्ही क्वेश्चन परत एकदा वाचा, आता उत्तर द्या.
बघा हे काय एक पेशंट आहे अक्यूट पॅन्क्रियाटायटिस झालेलं आहे, व्हिच लॅब व्हॅल्यू मोस्ट लाईकली टू बी एलिव्हेटेड. मग आपल्याला लक्षात येते बाबा कॅल्शियम ही नसणार आहे, मॅग्नेशियम पण नसणार आहे आणि पोटॅशियम. मग आपलं उत्तर असणार आहे बी ग्लुकोज. कारण जे पॅन्क्रियाज आहे जे सिक्रेशन करतो इन्सुलिन आणि जे इन्सुलिनचं काम आहे आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी, अर्थात जो काम करणार माणूसच नाहीये, मग आपल्याकडे काय होणार आहे ग्लुकोज लेवल वाढणार आहे. मग दुसरे उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण मारूया कल्टी. बघा चौथा क्वेश्चन आहे. ओके आपल्याला काय करायचंय पटपटकन बघत बघत आपल्याला 10 क्वेश्चन टार्गेट आहे बरं का. द क्लिनिक नर्स. ओके क्लिनिक मध्ये नर्स आहे तिथे असेसिंग. बघा काय करते बघते त्यांनी द स्किन ऑफ व्हाईट क्लायंट. बघा त्यांनी स्किन बघते पेशंटची. पेशंट कुठं आहे कसला आहे व्हाईट क्लायंट आहे म्हणजे दिसायला पण गोरच आहे. ओके हु इज अ डायग्नोस्ड विथ अ सोरियोसिस. बघा कशाला व्हाईट काय पेशंटला झालेले सोरियोसिस म्हणून काय पेशंट तुम्हाला व्हाईट दिसतंय हे सोरियोसिस झालेलं आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग. बघा काय म्हणते व्हिच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक इज असोसिएटेड विथ दिस स्किन डिसऑर्डर. खाली दिलेले कुठली जे काय म्हणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे ह्या स्किन डिसऑर्डरला शोभते बाबा. बघा काय असणार आहे क्लिअर असणार आहे, थिन नेल बेट असणार आहे पेशंटला आणि रेड पर्पलिश. ओके पर्पल कलर स्कॅली लेजन्स असणार आहे म्हणजे लेजन्स असणार आहे स्किन वरती आणि ऑइली स्किन. स्किन कसं असणार आहे ऑइली असणार आहे आणि नो एपिसोड ऑफ प्युरिटीज. ओके हे काय म्हणतो आपण प्रुरायटस. प्रुरायटस तुम्ही काय म्हणता प्रुरायटस. ओके सॉरी आणि शेवटचं काय असणार आहे सिल्वरी व्हाईट स्केली पॅचेस ऑन द स्काल्प एल्बो नी आणि सॅक्रल रिजन मध्ये असणार आहे बरं का. आपण काय करूया थोडक्यात सोरियोसिस बद्दल बघूया. सोरियोसिस इम्पॉर्टंट आहे. स्किन डिसऑर्डर मधले काही गोष्टी आहेत म्हणजे काही डिसऑर्डर आहे 1 4 5. ओके तेच रिपीट होतात दरवर्षी. सोरियोसिस सोरियोसिस हे काय डिसऑर्डर आहे. हे कसं आहे अॅक्यूट आहे का क्रोनिक आहे नाही ही म्हणजे क्रोनिक नाही सॉरी अॅक्यूट नाहीये हे खूप दिवसापासून चालून आलेलं डिसीज असणार आहे. क्रोनिक इन्फ्लामेटरी खूप दिवसापासून आलेले कुठली डिसऑर्डर आहे ही स्किन डिसीज किंवा डिसऑर्डर असणार आहे. ओके सोरियोसिस. ओके ह्याची कॅरेक्टरिस्टिक कसं असणार आहे ही ह्याच्यामध्ये रॅपिड प्रोलिफरेशन होतो बरं का. रॅपिड प्रोलिफरेशन ऑफ कशाची स्किन सेलची म्हणून फास्ट म्हणजे ही कंटिन्युअली पांढरच असणार आहे. रॅपिड प्रोलिफरेशन ऑफ द स्किन. ओके ही काय करतो असं झालं तर लीडिंग टू थिक इथे प्लेक्स इथे होतात. ओके प्लेक्स. ओके मी तुम्हाला डायग्राम आणलेले. ओके इथे बघा प्लेक वगैरे तुम्हाला दिसतात. ओके ही इथं कंटिन्यू बघा काय म्हणतो मी रॅपिड प्रोलिफरेशन म्हणजे याची स्पीड थोडी जास्त आहे ऑफ द स्किन सेल मध्ये जे होणार आहे आणि लीडिंग द थिक प्लेक्स म्हणजे थोडी थिक म्हणजे काय थोडी मोठी प्लेक्स इथे बनवतो आणि हे कशामध्ये कन्वर्ट करतो कन्वर्ट नाही आणि काय करतो ह्याच्यामध्ये बघा इथे एक कुठे गेला डायग्राम आपलं हा हे काय करतो पॅचेस व्हाईट कलर मध्ये असतो बरं का. काय म्हणतो व्हाईट नाही म्हणायचं बरं का. हे कुठले सिल्वर कलर म्हणतो आपण व्हाईट नाही बरं का. सिल्वर स्केल्स ओके कॉमनली अफेक्टेड. ओके ही सिल्वर स्केल्स वगैरे इथे पेशंट मध्ये दिसणार आहे. इथे लिहायला पाहिजे होतं का आपण. ओके सिल्वर स्केल्स. ओके बघा मोस्ट कॉमनली कुठे भेटणार आहे म्हणजे मॅक्झिमम अफेक्टेड एरिया कुठले एक असणार आहे आपला एल्बो स्काल्प नीज अजून काय म्हणू शकतो आपण सॅक्रल रिजन पाठीमागे बरं का आणि नेल्स मध्ये पण कधी कधी भेटतो. ओके नेल्स मध्ये जास्त नाही सम टाइम लिहून घ्या. ओके कधी कधी पण मॅक्झिमम कुठे असणार आहे स्काल्प एल्बो नी आणि सॅक्रल रिजन मध्ये इथे सोरियोसिस आपल्याला भेटणार आहे. ह्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ओके कुठे गेलं आपल्याला जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्याच्यामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचे. ओके कसं असणार आहे सिल्वरी व्हाईट स्केल सिल्वरी व्हाईट इथे स्केअर इथे असणार आहे. इथे तुम्हाला दिसते बाबा बरं का. हे झालं त्याच्या नंतर हे कसं असणार आहे वेल डिफाईन्ड कसं आहे कुठले कलर दिसते अजून तुम्हाला इथे बघा वेल डिफाईन्ड इथे रेड फ्लेक्स इथे तुम्हाला दिसतो. ओके हे झालं आणि कसं असणार आहे स्किन इथे ड्राय असणार आहे. ड्राय थिकनेस स्किन असतो सोरियोसिस मध्ये. हे झालं त्याच्यानंतर इचिंग पण होतो बरं का हे पण लक्षात ठेवा इचिंग पण होतो.
अजून एक साईन आहे बरं का, ज्यावेळी तुम्ही जे प्लेग दिसते बरं का, जे तुम्ही काढले ना, म्हणजे इन केस ऑफ तुम्हाला दिसले इथं तुम्ही काढले, मग इथनं काय येणार आहे, पिन पॉइंट ब्लड येणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे, साईन लक्षात घ्या. औष्टी काय म्हणतो तुम्ही, मी तर काय म्हणतो ऑस्पिज म्हणतो मी तर, ऑस्पिज. एक इंग्लिश एक वर्ड असा आहे ना, आपल्याला म्हणायला पण येत नाही. ओके, ऑस्पिज साइन म्हणजे काय, जे आपण प्लेग रिमूव्ह करतो ज्यावेळी इथं काय होणार आहे, पिन पॉइंट ब्लड इथे येणार आहे. कुठली पॉइंट, हे पण इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या बरं का. पिन पॉइंट ब्लीडिंग, पिन पॉइंट ब्लीडिंग पण कधी, ज्यावेळी आपण स्केल काढतो, स्केल्स वगैरे इथनं आपण काढणार आहे. ओके, रिमूव्ह करतो ज्यावेळी इथे दिसणार आहे. चला एवढं बस आपल्याला. चला काय म्हणतो ऑप्शन मध्ये बघा, द क्लिनिकल नर्स आपल्याला कळालं बाबा सोरियासिस पेशंट आहे. ह्या खाली दिलेले कुठले जे कॅरेक्टरिस्टिक आहे जे स्किन डिसऑर्डर साठी योग्य आहे. क्लिअर थिन नेल बेड. ओके, क्लिअर आहे आणि थिन नेल ब्लड आहे, आणि नेल ब्लड मध्ये एकदम कमी असतो. ओके, सम टाइम असतो, पण इथे क्लिअर आहे. क्लिअर असतो का, नाही, हे पण आपलं पहिलं उत्तर गेलं. आणि रेड बघा, रेड होता, रेड विथ सिल्वर आहे. रेड काय होतं, पॅचेस होता तिथला फ्लेक्स वगैरे, आणि कलर कुठला होता, सिल्वर होता, सिल्वरली. इथं कुठले दिलेलं आहे, आणि पर्पल दिलेलं आहे. मग ही पण आपलं उत्तर कॅन्सल. बघा, ऑइली स्किन, इथं काय होतं, आपलं ड्राय स्किन होता पेशंटचा. कसा होता, ड्राय थिकनेस स्किन होता. ऑइली होते का, नाही, नो एपिसोड ऑफ द प्रायोरिटीज. ओके, हे पण चुकलं. आणि शेवटचं काय म्हणतं बघा, सिल्वरी व्हाईट. ओके, एकदम बरोबर. आणि स्कॅली पॅचेस. ओके, एकदम बरोबर. ऑन द स्काल्प मध्ये होता. ओके, एल्बो, नी आणि सॅक्रिलिजम मध्ये ही मोस्ट कॉमनली भेटतात. ओके, समटाइम कधी नेल्स मध्ये वगैरे भेटतात, पण एकदम कमी. मग आपली उत्तर कुठली, आपली उत्तर चौथा उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. ओके, क्वेश्चन वगैरे कसा वाटतं तुम्हाला सांगायचं बरं का, कारण ही क्वेश्चन पण हुडकून आणावं लागते, कुठली क्वेश्चन घ्यायला पाहिजे हे पण थोडं आपल्याला डोक्यात येते. म्हणजे डोकं खाते, हा बाबा नॉर्थसाठी कुठल्या एक्झाम म्हणजे कुठली क्वेश्चन्स वगैरे घ्यायला पाहिजे वगैरे. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे, काय म्हणतं आपण बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन एकदम लेंदी दिसतंय, म्हणजे काय म्हणतात त्याला, सिनेरिओ बेस असू शकतो आणि मोठे क्वेश्चन आहे. चला काय म्हणताय, अ 35-year-old client is admitted to the hospital for a elective tubal ligation. बरं का, पेशंटचं काय झालेलं, ट्यूबल लायगेशन झालेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि विथ द नर्स इज डुईंग फ्री ऑपरेटिव्ह टीचिंग. ओके, झालेलं नाही, इलेक्टिव्ह आहे. म्हणजे काय बघा, काय म्हणतो आपण, ओटी मध्ये पण दोन प्रकारचे असते. ओके ओके, एक असते इलेक्टिव्ह म्हणजे रुटीन ओटी, आणि अजून एक असते इमर्जन्सी. इमर्जन्सी वेगळं असतं. हा बाबा पेशंट असं स्टॅब इंजुरी वगैरे, लॅप्रोटॉमी वगैरे असलं तर ते पेशंटला इमर्जन्सी मध्ये घ्यावाच लागतो. आणि जे बाकीचे केस असं असतो, आता ट्यूबल लायगेशन दिलेलं एक्झाम्पल त्यांनी हे झालं, आपला हार्निया झालं, अजून कुठली म्हणतो. ओके, काही केसेस असं आहेत बाबा थोडी वेळ झाला तरी चालेल, पण ते इलेक्टिव्ह मध्ये रुटीन केसेस मध्ये वगैरे घेतात. इथं कुठले इलेक्टिव्ह केस आहे, फिल द नर्स इज डुईंग फ्री ऑपरेटिव्ह टीचिंग, म्हणजे ऑपरेशन व्हायचं अगोदर फ्री ऑपरेटिव्ह टीचिंग चाललंय इथे. द क्लायंट सेज, बघा क्लायंट काय म्हणतो, द कोण आहे, अनेस्थेशियोलॉजिस्ट. लक्षात आला का व्हिडिओ, अनेस्थेशियोलॉजिस्ट सेड म्हणजे काय, अनेस्थेशियावाल्यांनी काय म्हटलेलं याला, said she was going to give me balanced anesthesia. म्हणजे काय, हे पेशंटला त्यांनी काय म्हटलेलं, बॅलन्स अनेस्थेशिया आपण तुम्हाला देऊ असं म्हटलेलं आहे. ओके, व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट, म्हणजे ते नेमकं काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते काय म्हटले त्यांनी. आणि द बेस्ट एक्सप्लेनेशन फॉर द नर्स टू गिव्ह द क्लायंट वुड बी दॅट बॅलन्स्ड अनेस्थेशिया. बघा सर्व सहार इथेच आलं. मग आपल्याला शेवटला काय बघायचं इथे, बॅलन्स्ड अनेस्थेशिया म्हणजे काय, ह्याचं मधलं इथे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, थोडक्यात बघायला गेलं तर ओके, अनेस्थेशिया आपण देतो. ओटीचा अगोदर सगळ्यात म्हणजे काय, इन्सिजन घ्यायच्या अगोदर सगळ्या पेशंटला आपल्याला द्यावंच लागतं. ओके, थोडक्यात बघूया आपण बॅलन्स्ड अनेस्थेशिया हे काय असतो. बॅलन्स्ड अनेस्थेशिया म्हणजे आपण बॅलन्स मध्ये देणार आहे काय, अनेस्थेशिया. ओके, हे झालं. एक बघा, हे काय एक टेक्निक असणार आहे, हे काय एक टेक्निक आहे बॅलन्स अनेस्थेशिया. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ही टेक्निक आहे, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, मल्टिपल अनेस्थेटिक एजंट जो असतात, अनेस्थेटिक जे असतात, जे एजंट्स आपण कंबाईन मध्ये देणार आहे, एजंट्स आर इथे आपण यूज करतो आणि देऊन टाकतो. कशामध्ये, असं नाही की बाबा माझ्याकडे प्रोपेलिन एक वॉइल आहे, पहिला आपण प्रोपेलिन संपूया, त्याच्यानंतर स्कोलिन आहे, स्कोलिन देऊया किंवा फॅन्टानिल देऊ, असं नाही करायचं बरं का. बॅलन्स्ड अनेस्थेशिया मध्ये काय करते, मल्टिपल अनेस्थेटिक एजंट इथे यूज करणार आहे. ते पण कसे, इन
इन स्मॉल डोजेस मध्ये इथे वापर करणार आहे. कशासाठी? आपल्याला काय करायचं इथे टू अचीव द हिप्नोसिस, म्हणजे पेशंटला हिप्नोसिस करायचे, कारण त्याला पेन नाही व्हायला पाहिजे ना. ओके, आता तुम्ही घेतलं डायरेक्ट, मग त्याला पेन होणार आणि आम्हालाच मारून टाकणार पेशंट. ओके, मग आपल्याला हिप्नोसिस साठी ही सगळी करावं लागते. बघा, बॅलन्सड अनेस्थेशिया म्हणजे एवढीच. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, मल्टिपलचे अनेस्थेटिक एजंट आहे जे आपण स्मॉल अमाऊंट मध्ये देऊन टाकणार आहे. कशासाठी? टू अचीव द हिप्नोसिस, म्हणजे पेशंटला इंड्यूस करण्यासाठी. ओके, लक्षात आलं का? ओके, हे झालं. ओके, फक्त मी हिप्नोसिस सांगितलं का? फक्त हिप्नोसिस, फक्त पेशंट झोप लागले की संपलं का आपलं काम? नाही बरं का. पेशंटला हिप्नोसिस आपण, आता पेशंट झोपले बाबा, ते पेशंटला अनल्जेसिक्स पण द्यावं लागतं बरं का. त्याच्यासाठी पेन त्याला फील नाही व्हायला पाहिजे ना पेशंटला. हे झालं. आणि मसल रिलॅक्सेशन, ओके, किंवा रिलॅक्संट पण आपण इथे देणार आहोत. ओके, हे सगळी अचीव करावं लागेल ज्यावेळी पेशंट इंड्यूस होणार. हिप्नोसिस झाला आणि अनल्जेसिक, पेन नाही व्हायला पाहिजे आणि मसल रिलॅक्स व्हायला पाहिजे आणि अमनेशिया. ओके, अमनेशिया, ही सगळे इथे आपल्याला अचीव करायचं आहे. ओके, थोडक्यात बघायला गेलं तर बघा, हिप्नोसिस, ओके, हिप्नोसिस काय? हिप्नोसिस मध्ये काय होतं, या पेशंटला लॉस ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे पेशंट कॉन्शियस असणार आहे का नाही याच्यामध्ये, हे आपण काय म्हणतो, लॉस ऑफ कॉन्शियसनेस. हे काय? हिप्नोसिस. एक्झाम्पल आपण काय यूज करतो हिप्नोसिस साठी? एकदम ब्रँडेड, म्हणजे ब्रँड म्हणजे काय, लोकली जास्त, म्हणजे लोकली नाही बरं का, हे अनेस्थेशिया जास्त भेटत नाही. त्याच्यामध्ये आपण प्रोपोफॉल इथे आपण मॅक्झिममली यूज करतो बरं का. प्रोपोफॉल कशासाठी यूज करतो बापा आपण? इथे आपल्याला पेशंटला करायचंय सेडेटिव्ह किंवा अजून काय म्हणतो, हिप्नोसिस वगैरे इथे करायचं आपल्याला. ओके, हिप्नोसिस ऑलरेडी वरती लिहिलेलं आहे. ही प्रोपोफॉल वगैरे आपण हिप्नोसिस साठी यूज करतो. हे झालं. आता अनल्जेसिक साठी एकदम बेस्ट. ओके, कुठली युद्ध? अमेरिका आणि चीनचं एक मोठं गोंधळ चालतंय. कशामुळे? अनल्जेसिक इथे फॅन्टॅनाइलमुळे. ओके, अमेरिकेमध्ये खूप क्रेज आहे बरं का फॅन्टॅनाइलची. ओके, तुम्ही न्यूज मध्ये वगैरे बघितलं असेल. अनल्जेसिक इथे कोण काय देणार आहे? फॅन्टॅनाइल देणार आहे. ओके, ही कसं असणार आहे? ही ओफाइड अनल्जेसिक असणार आहे. अनल्जेसिक कुठले? फॅन्टॅनाइल. हे झालं. आता तिसरं कुठले होतं? मसल रिलॅक्संट होतं ना. ओके, राहू द्या. मसल रिलॅक्संट. ओके, मसल रिलॅक्संट साठी कुठले आपण एजंट देणार आहे? वॅक देऊ शकता, रॉक देऊ शकता. ओके, वॅक म्हणजे वेकोरोनियम किंवा कधी कधी वेकोरोनियम नसेल तर ओके, रोकोरोनियम देतात. आणि अजून कुठले? अजून एक ड्रग लक्षात येईल की मला. ओके, अट्राकुरियम. ओके, अट्रा पण देतात. हे झालं मसल रिलॅक्संट, पण मॅक्झिमम वेकोरोनियम आपल्याला इथे यूज करतात. हे झालं मसल रिलॅक्संट झाला. आणि अमनेशियासाठी, ओके, त्याला असं नाही व्हायला पाहिजे, लॉस ऑफ मेमरी. ओके, त्याच्यासाठी आपण काय देतो ह्याच्यामध्ये? ओके, जीए वगैरे देताना वगैरे सिओफ्लोरिन, आयसोफ्लोरिन वगैरे देत बघा. ओके, हे सिओफ्लोरिन म्हणा किंवा आयसोफ्लोरिन वगैरे इथं आपण देणार आहोत. हे झालं कशामध्ये? अमनेशियामध्ये. हे कशासाठी देतो आपण? सॉरी, हे अमनेशियासाठी देत नाही बरं का. हे आपल्याला मेंटेन करायचं आहे. कशा काय? सॉरी, इथं अनेस्थेशिया मेंटेन करण्यासाठी आपण सिओफ्लोरिन किंवा आयसोफ्लोरिन देतो बरं का, कंटिन्युअली. आता एवढी डोज आपण दिलो, हे सगळं मेंटेन करण्यासाठी सिओफ्लोरिन वगैरे आपण ब्रीथिंग मधनं देतो. म्हणजे ब्रीथिंग म्हणजे काय? आपण मास्क वगैरे असतात आणि टीटी वगैरे लावलेले असतात, ज्याच्यामधनं आपण इथेच सोडणार आहे. ओके, मला वाटतं आपण खूप डीपमध्ये जायचं नाहीये, कारण आपल्याला 10 क्वेश्चन इथे बघायचं आहे. हे झालं बॅलन्स्ड अनेस्थेशिया बद्दल. ओके, त्याच्यामध्ये फायदा काय? याची ॲडव्हान्टेज काय? याच्यामध्ये स्मूथ इंडक्शन. ओके, लवकर स्मूथ इंड्यूस करू शकतो पेशंटला आणि एकदम पटकन 0 मिनिटात काय होतं, रिकव्हरी होऊ शकतो पेशंट. ओके, हे झालं. त्याच्यानंतर इथे कसं देणार आहे आपण? लोअर डोज देणार आहे. ओके, लोअर डोज ऑफ ईच ड्रग, प्रत्येक ड्रगची थोडी कमी डोज आपण इथे देणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो? रिड्यूस टॉक्सिसिटी. काही इथं अनर्थ घडणार नाही टॉक्सिसिटी आणि कॉम्प्लिकेशन्स इथे जास्त घडणार नाही, इथं कमी आपण करू शकतो. हे झालं. आणि एकदम बेटर कंट्रोल राहते. ओके, बेटर कंट्रोलर. ओके, अनेस्थेशियोलॉजिस्ट वगैरे असतात. ओके, ड्युरिंग सर्जरी वगैरे त्यांनी आपण कार समजा, त्यांनी ड्रायव्हर समजा, असं करतात. ओके, हा, पेशंटचा बीपी वाढवा, अनेस्थेशियाला बीपी वाढवतील, कमी करा, कमी करतील. ओके, सगळं त्यांच्या हातात असते बरं का. ओके, बेटर कंट्रोल वगैरे हे झालं. आणि इम्प्रूव्ह सेफ्टी. ओके, इम्प्रूव्ह सेफ्टी वगैरे ह्याच्यासाठी आपण ही यूज करतो. ओके, चला, मला वाटतं तुम्हाला बॅलन्स्ड अनेस्थेशिया लक्षात आला असेल. बघ काय म्हणते, इज अ टाइप ऑफ अ रिजनल अनेस्थेशिया. ओके, हे रिजनल अनेस्थेशिया आहे का बाबा? नाही. आपण जनरल अनेस्थेशिया वगैरे ही त्याच्यामधलंच एक जीए मधलं एक टेक्निक आहे बरं का, ही नसणार आहे आपलं.
यूज इक्वल अमाऊंट ऑफ इनहेलेशन एजंट अँड लिक्विड एजंट. बघा ह्याने काय म्हणते, जे अमाऊंट आपल्याला इक्वल घ्यायचं आहे, पण कुठली कुठली जे इनहेलेशन मग आपण देत होतो, कुठली सिओफ्लोरिन म्हणा, आयसोफ्लोरिन म्हणा, हे आपण इनहेलेशन देतो. आणि लिक्विड मध्ये प्रोपोफॉल म्हणा, पेंटॅनॉल म्हणा, हे सगळं दोन्ही इक्वल अमाऊंट मध्ये द्यायचं म्हणे. ओके, हे मोठा गोंधळ होणार, हे पण कॅन्सल करा, म्हणजे हे उत्तर नसणार आहे. आणि डज नॉट डिप्रेस द सेंट्रल नर्वस सिस्टम. ओके, बघा सेंट्रल नर्वस सिस्टमला आपण काय डिप्रेस नाही केलं तर काहीच नाही होणार आपलं काम. ओके, ही पण आपलं कॅन्सल. आणि इज अ कॉम्बिनेशन ऑफ द सेव्हरल अनेस्थेटिक एजंट्स ऑफ अ ड्रग प्रोड्युसिंग द स्मूथ इंडक्शन अँड मिनिमल कॉम्प्लिकेशन. मग आपलं उत्तर चौथी एकदम ठणाठणीत, म्हणजे काय म्हणतात ठणठणीत, एकदम उत्तर बरोबर असणार आहे आपलं चौथा. ओके, बॅलन्स्ड अनेस्थेसिया आपण इथे बघितलेलं आहे. मग आपल्या लक्षात आलंय बाबा आपलं उत्तर कुठली, चौथी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, टेक करून घ्या चौथी उत्तर. चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण जाऊया. त्याच्या अगोदर काय करायचंय बघा, आपले चॅनलवरती काय काय पडलेलं आहे, टार्गेट सीएचओ सिरीज 85 एपिसोड पडलेलं आहे. ओके, म्हणजे अपलोड आहे बरं का. आरआरबी मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन चालते बरं का. कशाची, आरआरबी मधलं आपलं त्रिशूल सिरीज मध्ये. ओके, ज्यांनी पण सिरीज कम्प्लिटली बघितलंय त्यांना लक्षात आलंय. ओके, हे झालं. त्याच्यानंतर सीएचओचा पीवायक्यू आहे आपल्याकडे, आणि डीएमईआर आणि डीएचएसचा पण पीवायक्यू अवेलेबल आहे. तुम्ही नर्सिंगचं सर्व बरं का, याच्यामध्ये नर्सिंगचं क्वेश्चन आहे, असं नाही की नॉन नर्सिंग पण. ओके, नॉन नर्सिंग पण आपण बघूया एक्झाम आल्यावर, पण इथे सध्याला आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे नर्सिंग वरती, कारण आपलं मेन करता धरता कोण असणार आहे, नर्सिंग सब्जेक्टच असणार आहे. ओके, हे सगळे चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्हाला बघून घ्यायचं बरं का. चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे चला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, वन आफ्टरनून 3 weeks into his alcohol treatment program, a client says to the nurse, it's a really not all my fault that I have a drinking problem. Alcoholism बघा काय म्हणते पेशंट, वन आफ्टरनून 3 weeks into his alcohol treatment, म्हणजे 3 आठवडे झाला बाबा ते पेशंटला काय झालेलं आहे, म्हणजे ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहे. ओके, एका इव्हनिंगला म्हणजे आफ्टरनून. ओके, दुपारी आफ्टरनून. ओके, अ क्लायंट सेज टू द नर्स, काय म्हणतो क्लायंट नर्सला, इट्स अ रिअली नॉट ऑल माय फॉल्ट दॅट हॅव अ ड्रिंकिंग प्रॉब्लेम. बघा जे मला म्हणजे काय प्यायची जे सवय पडले, हे सगळं माझा प्रॉब्लेम नाही बरं का. कोणाचं आहे बघा, अल्कोहोलिझम रन्स इन माय फॅमिली, म्हणजे हे दारुडा हे जी म्हणजे काय हे सगळी काय आहे दारू प्यायची पद्धत ही माझ्या फॅमिलीच्या ब्लड मध्ये आहे म्हणतात त्यांनी, फॅमिलीमध्ये आहे. ओके, आणि बोथ माय ग्रँडफादर्स, बघा बोथ माय ग्रँडफादर त्यांचे आजोबा वगैरे, अँड फादर बघा बोथ ग्रँडफादर आणि फादर म्हणजे त्याचं वडील आणि आजोबा वेअर हेवी ड्रिंकर, म्हणजे भयानक पित होते त्यांनी. मग हे फॅमिली मधनच आलेलं आहे, माझा काही चूक नाहीये, फक्त मी ते फॉलो करतोय असं म्हणतोय त्यांनी. द नर्स बेस्ट रिस्पॉन्स वुड बी. मग आता स्टाफ नर्सने किंवा नर्सिंग ऑफिसर बरं का, आता नॉर्सिटीची तयारी चालू आहे आपलं नर्सिंग ऑफिसरची. ओके, आता नर्सिंग ऑफिसरनी काय सांगायला पाहिजे बाबा, मला वाटतं तुम्हाला क्वेश्चन तरी लक्षात आला. एक दारुडा पेशंट आहे, त्याचं ट्रीटमेंट चालू आहे 3 वीक झालं, आणि असंच दुपारी पेशंट काय म्हणतोय नर्सिंग ऑफिसरला, बाबा ही जे दारुड्याचे जे आहे म्हणजे ड्रिंकिंग प्रॉब्लेम आहे, हे माझा फॉल्ट नाहीये, माझं परिवारामधनं आलेलं आहे, माझं वडील माझं आजोबा वगैरे सर्व हेवी ड्रिंकर होते, आता मी काय मग मला करावंच लागेल ड्रिंकिंग, म्हणजे माझा फॉल्ट नाही मग परिवारापासून आलेलं आहे म्हणते त्यांनी. मग आता नर्सनी काय सांगायला पाहिजे, दॅट माइट बी अ प्रॉब्लेम. ओके, ही माइट बी प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम असू शकतो तुमचं बरं का. आणि टेल मी मोर अबाउट देम, बरं का त्यांच्याबद्दल अजून सांगा मला. ओके, कोणाबद्दल, ग्रँडफादर आणि हेवी ड्रिंकिंग बद्दल भरपूर सांगा मला म्हणते. आणि रिस्क फॅक्टर कॅन ऑफ्टन बी कंट्रोल्ड बाय सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी, जे येणारे रिस्क फॅक्टर्स आहे तुम्ही सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन ही सगळी तुम्ही पुढे येणारे कंट्रोल करू शकता. आणि इट साऊंड लाईक यू आर इंटेलेक्च्युअल युअर ड्रिंकिंग प्रॉब्लेम, म्हणजे काय तुम्ही असं सांगते की बाबा ही मी इंटेलेक्च्युअलायझिंग. ओके, युअर ड्रिंकिंग प्रॉब्लेम वगैरे त्यांनी असं सांगते की हा हे सगळे काहीच नाही, असं म्हणजे काय म्हणतात त्याला चूक नसतं पण तेच खरं म्हणतात बघा जसं. ओके, युअर ग्रँडफादर अँड फादर आर वेअर बोथ अल्कोहोलिक्स, म्हणजे त्यांनी परत म्हणजे लय पित होते का. बघा काय म्हणते आता तर आपल्या लक्षात आलंय पेशंट काय हे कशाबद्दल, फॅमिली हिस्ट्री बद्दल, म्हणजे जे अल्कोहोलिझम आहे बरं का, पेशंट अल्कोहोलिझम आहे पण ते हिस्ट्री सांगताना काय म्हणतो ह्यांनी माझा फॅमिलीचा दोष आहे, म्हणजे काय ह्यांनी ह्याची रेस्पॉन्सिबिलिटी हेरिडिटरी वरती केले, फॅमिलीवरती. ओके, फॅमिलीवरती केले, मग ह्यांनी काय म्हणतं ही माझं चूक नाहीये. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे पेशंट काय करतो बाबा, आपल्याला डिनायल करतो. ओके, डिनायल. ओके, डिनायल करतो. ओके, हे लक्षात आलं आपल्याला. मग आपल्याला काय करायला पाहिजे, नर्स बेस्ट रिस्पॉन्स. बघा दॅट माइट बी द प्रॉब्लेम, टेल मी द मोर अबाउट देम. बरं का, ही चेंजेस द टॉपिक. मग आपल्याला काय ह्यांच्याबद्दल नाही जाणून घ्यायचंय. ओके, आपल्याला मदत करायचंय, त्याची किती दारू पित होतं, कधीपासून पित होतं त्यांनी, त्यांचा आजोबा वगैरे, हे आपल्याला घेणं देणं नाहीये. हे झालं
रॉंग आणि इट साऊंड्स लाईक अ इंटेलेक्च्युअल युअर ड्रिंकिंग प्रॉब्लेम. बरं का, यांनी असं सांगतंय की काय म्हणतात त्याला, तेच खरं आहे. ओके, आणि हे पण गेलं आपलं युअर ग्रँडफादर अँड फादर. ओके, तेच रिपीट करतायत नर्सिंग ऑफिसरने, हे पण गेलं. मग आपलं बेस्ट आन्सर काय असणार आहे, रिस्क फॅक्टर कॅन ऑफ्टन बी कंट्रोल्ड बाय द सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी. मग त्यांनी स्वतः काय असायला पाहिजे, ह्यावेळी आपल्याला एक गोल असायला पाहिजे हा पेशंट सोबत आहे. हे कशासाठी, पेशंटला हेल्प करायचं आहे, हेल्प टू क्लायंट. ओके, हेल्प टू क्लायंट कशासाठी, एक्सेप्ट रेस्पॉन्सिबिलिटी. तुमचं जे काम आहे रेस्पॉन्सिबिलिटी तुम्ही ऐकून घ्या आणि तुम्ही सुधारून घ्या बाबा. रेस्पॉन्सिबिलिटी. ओके, सावकाश लिहितो बरं का, कशासाठी, हिज बिहेवियर वगैरे. ओके, ही फॅमिली हिस्ट्री कॅन इन्क्रीज. बरं का, ही फॅमिली हिस्ट्री जे सांगितले त्यांनी, हिस्ट्री वगैरे. ओके, हिस्ट्री वगैरे सांगितले, ही काय करू शकतो, इन्क्रीज द रिस्क ऑफ अल्कोहोलिझम. हे जास्त वाढू शकतो. हे सगळं तुम्हाला सोडून घ्यायचंय आणि हे जास्त वाढलंय पण तुम्हाला स्टील तुम्ही काय हे कंट्रोल करू शकता. स्टील यू कॅन कंट्रोल. ओके, यू कॅन डू इट म्हणायचं त्याला. यू कॅन डू इट. ओके, पहिला स्वतः दारू सोडवण्यासाठी पहिला काय म्हणावं लागते, जे ज्यावेळी पेशंट स्वतः म्हणत नाही बाबा मला सोडायचंय. ओके, ज्यापर्यंत ते दारू सोडतच नाहीये. ओके, असं तुम्हाला मोटिवेट करायचं आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल ही प्रायोरिटी. ओके, ही प्रायोरिटी बेस तुम्हाला इथं उत्तर काढायचं होतं. मग आपलं उत्तर कुठली, बी उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे. कुठली, बी उत्तर. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण जाऊया. चला चला चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, टाइम नाही आपल्याकडे. द मोस्ट इम्पॉर्टंट गोल. बघा इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, आपल्याला गोल विचारलाय. इन द केअर प्लॅन फॉर द चाइल्ड हु वाज हॉस्पिटलाइज्ड, म्हणजे ऑलरेडी हॉस्पिटल म्हणजे ऑलरेडी ऍडमिट झालेले विथ एन ऍक्सिडेंटल ओव्हरडोज वुड बी टू. म्हणजे इम्पॉर्टंट गोल काय आहे, केअर प्लॅन. बघा काय म्हणते, केअर प्लॅन आपल्याला बनवायचं इथे. केअर प्लॅन फॉर द चाइल्ड हु वॉज हॉस्पिटलाइज्ड विथ एन ऍक्सिडेंटल ओव्हरडोज. म्हणजे ऍक्सिडेंटल म्हणजे काय, चुकून. ओके, चुकून काय झालेलं, ओव्हरडोज झालेलं आहे. ओके, मग ज्यावेळी आपल्याला काय करायचंय, द केअर प्लॅन फॉर अ चाइल्ड. ओके, बच्चू बरं का, काय म्हणायचंय तिथे, डिटरमाइन द चाइल्डचे ऍक्टिव्हिटी पॅटर्न. मग आता जे बच्चूचे ऍक्टिव्हिटी पॅटर्न बघायचे आपल्याला आणि रिड्यूस द मदर सेन्स ऑफ गिल्ट. ओके, काय करायचे, रिड्यूस द मदर सेन्स ऑफ गिल्ट. आता बघा इन केस ऑफ आता ऍक्सिडेंटल ओव्हरडोज वगैरे झालेलं आहे. मग आईना काय वाटणार, हा बाबा ज्यावेळी त्यांनी औषध पिले, ओके, ज्यावेळी मी असलं तर ते थांबलो असतो, हे माझं चूक आहे, मी इकडे काम करत होती आणि बच्चूला लक्ष दिलंच नाहीये, असं झालंय. म्हणजे हे काय, ही मदरची जे सेन्स ऑफ गिल्ट आहे ही आपल्याला काय कमी करायचं आहे. हा जे झालंय म्हणजे त्यांना टेन्शन असतं बरं का, बच्चू हे झाल्यावर हे झालं. आणि इन्स्ट्रक्ट पेरेंट्स इन द यूज ऑफ हे काय आयपॅक. ओके, हे एक मेडिसिन आहे बरं का, हे आपण कशासाठी देतो हे पण सांगितलं तुम्हाला. आणि टीच पेरेंट्स अप्रोप्राइट सेफ्टी प्रिकॉशन्स. म्हणजे काय करायचं आता केअर प्लॅन मध्ये पेरेंट्सना काय शिकवायचं, अप्रोप्राइट सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे त्यांना सांगायचं आहे. बघा आपण पहिला बघायला गेलं तर आपण बघूया ऍक्सिडेंटल ओव्हरडोज म्हणजे काय असतो. मला वाटतं मी सांगितलं तुम्हाला लक्षात आलं असेल. ऍक्सिडेंटल ओव्हरडोज काय झालं, चुकून ओव्हरडोज पेशंट घेतलेला आहे. पेशंट म्हणजे काय, बच्चू घेतलेला आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण, टेकिंग मोर म्हणजे काय, जास्त, मोर मेडिकेशन किंवा अजून काही हार्मफुल सबस्टन्स पण ज्यावेळी घेतात. ओके, सबस्टन्स कसे, बाय मिस्टेकली बरं का, बाय मिस्टेकली घेतात ज्यावेळी आपण काय म्हणतो ह्याला ऍक्सिडेंटल ओव्हरडोज असे म्हणणार आहोत. मग ज्यावेळी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी असं आहे. ओके, आता जे घडलंय झालंय बाबा. ओके, आता काय आपण चेंज करू शकतो का, नाही. मग आपल्याला काय करायचंय, ही प्रिव्हेंटिंग जे आहे जे आपल्याला आपण पेरेंट्सला सांगायचंय. ओके, प्रिव्हेंटिंग इट फ्रॉम इट हॅपनिंग, परत एकदा नाही व्हायला पाहिजे, हॅपनिंग अगेन. आता झाले, आता जाऊ द्या, आता नेक्स्ट वेळी असं व्हायला नाही पाहिजे. मग असं आपण काय करायचंय, टीच करायचंय कोणाला, पेरेंट्सना. टीच पेरेंट्स अबाउट कसं काय सांगणार, सेफ स्टोरेज ऑफ मेडिकेशन किंवा वरती कुठेतरी ठेवायचं, म्हणजे बच्चूचा हाताला लागू द्यायचा नाही, तसा पद्धतीने आपल्याला ठेवण्यासाठी वगैरे हेल्थ एज्युकेशन जायचं. ओके, आणि अजून काय, हेल्प प्रिव्हेंट फ्युचर पॉइझनिंग. हेल्प करायचं कशासाठी, प्रिव्हेंट साठी, म्हणजे पुढे असं व्हायला द्यायचं नाहीये. ओके, फ्युचर पॉइझनिंग वेळ वगैरे ती आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, एज्युकेशन वगैरे इथे द्यायचंय. ओके,
हे झालं ऍक्सिडेंटल प्रोडक्ट बद्दल. ओके, चला पहिली क्वेश्चन काय म्हणते, डिटरमाइन द चाइल्ड ऍक्टिव्हिटी. बघा आता आपलं प्रायोरिटी नाहीये, ही काम नाही आपल्या केअर प्लॅन भरताना ऍक्टिव्हिटी वगैरे बघायचं, मग ही आपण डायरेक्टली कॅन्सल करू शकतो. रिड्यूस द मदर सेन्स ऑफ गिल्ट आहे. ओके, ही इम्पॉर्टंट आहे बरं का, ही पण इम्पॉर्टंट आहे किंवा हेल्पफुल आहे. ओके, हेल्पफुल आहे आईसाठी. ओके, त्यांचं पण मेंटल स्टेटस थोडी बदल होते, पण ही आपल्याला प्रायोरिटी द्यायचं आहे का, नाही, हे आपल्याला प्रायमरी गोल नसणार आहे. हे पण गेलं. नेक्स्ट काय म्हणते बघा, इन्स्ट्रक्ट द पेरेंट्स इन यूज ऑफ तुम्ही काय म्हणता आय पिकॅक. ओके, आय पिकॅक हे काय एक मेडिसिन आहे बरं का, ही मेडिसिन आहे, ही काय करतो, कॉज वॉमिटिंग, इंड्यूस वॉमिटिंग, म्हणजे कुठली पण बच्चू ओव्हरडोज किंवा काही सिम्पटम्स वगैरे घेतला तर हे मेडिसिन देतात आणि इंड्यूस म्हणजे ऑटोमॅटिकली वॉमिटिंग होतो, जे पोटामध्ये जे बाहेर पडतो. ओके, हे आपण यूज करतो कशासाठी, ज्यावेळी ओव्हरडोज वगैरे होतात ज्यावेळी आपण हे यूज करतो बरं का. आणि हे पण इम्पॉर्टंट आहे, इन्स्ट्रक्ट द पेरेंट्स इन यूज ऑफ, हे कसं यूज करायचं हे पण सांगायचं आहे, पण मला वाटतं हे आपण जास्त सांगू नये, कारण ही स्वतः त्यांनी दिलं तर मोठी प्रॉब्लेम होऊ शकते जास्त दिलं वगैरे. ओके, मग आपल्याला केअर प्लॅन साठी जे इम्पॉर्टंट आहे काय असणार आहे, टीच द पेरेंट्स अप्रोप्रिएट सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे ही सांगायचं आपल्याला मेन गोल असणार आहे, किंवा इम्पॉर्टंट इथे काय आपला गोल असणार आहे. ओके, मला वाटतं आपलं उत्तर इथे भेटलेलं आपल्याला कुठली चौथी उत्तर इथे आपलं एकदम बरोबर असणार आहे. मला वाटतं आता आपलं 7 का 8 क्वेश्चन झाले. ओके, चला अजून आपल्याला क्वेश्चन बघायचं, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते. क्वेश्चन काय म्हणते बघा नेक्स्ट, अ क्लायंट इज अ शेड्यूल्ड. बघा क्लायंट शेड्यूल झालेलं आहे, म्हणजे कशासाठी, फॉर अ मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, म्हणजे MRI साठी. ओके, इथे दिलेलं आहे पेशंट शेड्यूल झालेला आहे कशासाठी, MRI साठी, म्हणजे त्याचा आता काय म्हणतो त्याला अपॉइंटमेंट आहे कशासाठी, MRI काढण्यासाठी. टू लोकेट अ सेरेब्रल लेजन, कुठे काढायचं, सेरेब्रल लेजनचं इथे MRI काढायचं किंवा इमेज इथे काढायचं. इट इज अ इम्पॉर्टंट फॉर अ नर्स टू फाइंड आउट इफ ही हॅज, म्हणजे MRI काढताना जे खालील कुठली जे गोष्टी आहेत जे नर्सनी काय करायला पाहिजे, फाइंड आउट करायला पाहिजे. बघा काय, अलर्जी टू सी फूड आणि हिस्ट्री ऑफ सीजर्स, मोवेबल मेटल इम्प्लांट आणि पिन ऑर स्क्रिप्ट इन एनी बोन मध्ये. बघा MRI म्हणजे लक्षात आलं तुम्हाला मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, म्हणजे जे मॅग्नेटिक म्हणा आणि अजून काय म्हणू शकतो ह्याच्यामध्ये मॅग्नेट आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वगैरे असतात, ज्याच्यामधनं जे इमेज आपण काढणार आहे, जे मोटिवेशन असतं. ओके, मला वाटतं आहे का, हा इथं आहे. ओके, ही असणार आहे MRI मशीन. मग आपल्याला काढायचे पेशंटच्या लोकेट सेरेब्रलची लेजनचे इमेज काढायचे आणि खालील कुठली गोष्टी आहे जे आपण फाइंड आउट करायला पाहिजे. अलर्जी टू आपण बघितलं सी फूड वगैरे काय. बघा MRI बघायला गेलं तर कुठे गेलं आपलं MRI. ओके, ठीक आहे, MRI ही असणार आहे इन्व्हेजिव्ह. ओके, MRI असणार आहे इन्व्हेजिव्ह डायग्नोस्टिक इमेजिंग टेक्निक. ओके, इथं आपण काय करणार आहे, इमेजिंग एक टेक्निक असणार आहे MRI मशीनचा. ओके, हे झालं. आणि ह्याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग असते बरं का, काय म्हणू शकतो आपण, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इथे असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड इथे असणार आहे. कधी पण बघा MRI पेशंट एकटाच असतो, आत कोणी बाहेर नसतं, सॉरी आत नसतात, सगळे बाहेर असतात. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, रेडिओ वेव्ह आणि अजून काय लागतंय, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लागते आणि त्याच्या सोबत रेडिओ वेव्ह पाहिजे आणि हे सगळ्यांचं इन्फॉर्मेशन दिल्यावर काढण्यासाठी इमेज काढण्यासाठी एकच कॉम्प्युटर पाहिजे. ही सगळी ह्याच MRI सोबत सेटअप असतं बरं का. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल ही इमेज कसं तयार करतो बाबा, त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी असतं बरं का, हे काय म्हणतो इंटरॅक्टिंग करतो त्याच्यासोबत जे आपल्या बॉडीमध्ये कोण असतो, आपल्या बॉडीमध्ये हायड्रोजन जे ॲटम्स असतात, ओके, ॲटॉम्स म्हणा, ओके, ही असतात आपल्या कुठे बॉडीमध्ये. ही काय करतो, सिग्नल देतो कशासाठी, कन्वर्ट इंटू इमेज. बघा इथे काय थोडक्यात सांगतो बरं का, इथे हे सगळे काढतो. एकच मिनिट मला त्याची होतील. ओके, मार्कर दिसून येते मला, हे कुठनं जाऊ दे, एकच मिनिट हे नोट करून घ्या, मी डिलीट करतोय. सॉरी, राहू दे असंच. बघा काय म्हणतो मी, आपलं बॉडीमध्ये हायड्रोजन ॲटम्स असतो बरं का. हायड्रोजन ॲटम्स म्हणजे कुठले, आपलं H2 पाणी. ओके, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन. ओके, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन असतं आणि एक काय असतं, ऑक्सिजन सप्लाय असतं. ज्यावेळी ही कुठली मॅग्नेटिक फील्ड आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ही डायरेक्टली काय करतो, इंटरॅक्टिंग, जे आपलं रेडार वगैरे असतात बघा. आता तुम्ही हल्लीच वाचला असेल, बघितलं असेल, त्याच्यामध्ये इस्रायलचं आणि इथं कुठं इराणचं युद्ध चाललंय आणि रशियाचं आणि इकडे युद्ध चाललंय. त्यांनी काय कसं
बघा कुठली पण जे दुसऱ्या देशातलं जे कुठली पण वेपन्स वगैरे येऊ द्या आपल्या देशावरती, त्यांनी कुठली आपलं रेडिओ फ्रिक्वेन्सी अनुसार जे फाइंड आउट करणार, ओके, जसं पद्धतीने इथे कामाला येते. आपल्या बॉडीमध्ये जसं पद्धतीचे हायड्रोजन्स वगैरे बॉन्ड आहेत, तुम्हाला थोडं कन्फ्युजन होत असेल इथे कळण्यासाठी इझिली समजायला गेलं तर आपण जे फ्रिक्वेन्सी इथे आत आपल्या बॉडीमध्ये सोडणार आहे आणि आपल्याला इंडिकेट करतो जे कुठले हायड्रोजन अटम्स, ओके, आपल्या प्रत्येक बॉडीमध्ये सेलमध्ये H2O असतो आणि सॉरी H2O आणि हायड्रोजन अटम्स प्रत्येककडे असणार आहे, जे आपल्याला मदत करतो कशासाठी, इमेज बनवण्यासाठी. एवढं लक्षात ठेवलं तरी बस, ओके. आणि हे इमेज करताना आपल्याला काय इम्पॉर्टंट ते लक्षात ठेवायचे, एनी मोवेबल मेटल्स ऑब्जेक्ट बॉडीमध्ये आहे का हेच आपल्याला चेक करायचं. ऑब्जेक्ट इनसाइड द बॉडी ही काय करू शकतो बाबा, कॅन मूव, बाहेर येऊ शकतो. कारण काय, इथे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. इम्पॉर्टंट घ्या, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे, ओके, मूव होऊ शकतो. आणि अजून काय करू शकतो, हीट अप द मॅग्नेटिक फील्ड हीटअप करू शकतो आणि सिव्हिअर इंजुरी होऊ शकतो पेशंटला, सिव्हिअर इंजुरी होऊ शकतो. म्हणून आपल्याला ही आपल्या नर्सिंग ऑफिसरचा मेन काम असणार आहे, मेटल इम्प्लांट्स वगैरे आहे का पेशंटला वगैरे आपण विचारून घ्यायचं आहे अगोदरच. इम्प्लांट्स सध्याचं कुठली म्हणू शकतो तुम्ही, हार्ट मधलं पेसमेकर झालं आणि काही क्लिप्स वगैरे, ओके, आपण कुठली ही जीबी रिमोव्ह वगैरे करतो बघा, ज्यावेळी वगैरे क्लिप पण मारलेले असतात बरं का, हे क्लिप्स वगैरे असतात आणि कुठली पण मोवेबल इम्प्लांट्स वगैरे असतात, ही सगळं आपण चेक करून घ्यायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं का. चला मग आपण जाऊया क्वेश्चन कडे. काय म्हणतं बघा, नर्स टू फाइंड आउट, काय काय फाइंड आउट करायचंय, अलर्जी टू द सी फूड कशा वेळी, ज्यावेळी आपण आयोडीन देतो पेशंटला, ओके, आयोडीन पेशंटला देतो. कधी देतो बाबा आयोडीन, ही आपण आयोडीन कॉन्ट्रास्ट कधी देतो, आपण मॅक्झिमम वेळी सिटी वगैरे करताना देतो. ओके, ही एमआरआय मध्ये तेवढा जास्त फरक येत नाही. ते पण त्याचं हिस्ट्री प्रोसिजर असेल तर ही कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे एमआरआय साठी. ओके, एक झालं. आणि मोवेबल मेटल इम्प्लांट्स, यस, आपल्याला काय बघायचंय इथं, मोवेबल इम्प्लांट इथे काढायचे. ओके, बोर्ड वरती ठेवा. अजून एक ऑप्शन काय म्हणते बघा, पिन ऑर स्क्रू इन एनी बोन. बघा, इन केस ऑफ कुठली पण सर्जरी झालं असो, कशाची, ऑर्थोपेडिक्स, ओके, ऑर्थोओटी मध्ये तुमच्या कुठली पण सर्जरी झालं असेल तर तिथं तुम्हाला पिन किंवा स्क्रू लागतातच. ओके, कंपल्सरी. इन केस ऑफ तुम्ही क्रेनिओटॉमी समजा, कुठली पण समजा, ओके, ज्यावेळी लागतात. पण अजून एक लक्षात ठेवायची गोष्टी हे, त्यावेळी तुम्ही काय म्हणू शकतो, मोस्ट ऑर्थोपेडिक, ओके, ऑर्थोपेडिक ही जे पिन्स आहे, ओके, पिन म्हणा किंवा जे स्क्रू आहे, ही कसं असणार आहे, पिन आणि स्क्रू जे फिक्स आहे, ओके, फिक्स केलेला आहे. ओके, फिक्स केलं तर, आणि ही मॅक्झिमम आता सध्याला कसं येतो, एमआरआय पंपेबल. मग ही असेल तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाहीये एमआरआय मध्ये. म्हणजे काय, इजी बघायला गेलं तर ही कसं असणार, ही सेफ असणार आहे एमआरआय साठी. ओके, मग आपल्याला फक्त काय लक्ष द्यायचंय, मोवेबल मेटल इम्प्लांट इथे लक्ष द्यायचंय. मग आपलं काय फाइंड आउट करायचं इथे, तिसरा आन्सर म्हणजे मोवेबल मेटल इम्प्लांट आपल्याला हुडकून काढायचे किंवा फाइंड आउट करायचं आहे, जे पेशंट एमआरआय साठी शेड्यूल्ड आहे. ओके, तिसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, फॉलोइंग अ गॅस्ट्रिक रिसेक्शन. बरं का, फॉलोइंग गॅस्ट्रिक रिसेक्शन 70-year-old क्लायंट इज ऍडमिटेड टू द पोस्ट अनस्थेसिया केअर युनिट. आपण काय म्हणू शकतो, पाकू पण म्हणू शकतो बरं का, पाकूबाई. ओके, पाकू केअर युनिट. आणि शिवाच आहे एक्स्ट्युबेटेड. बरं का, पेशंट एक्स्ट्युबेटेड आहे प्रियो टू लिव्हिंग द शोर ऑन अरायवल ऍट द पोस्ट अनस्थेसिया केअर युनिट द नर्स शूट. बरं का, आपल्याला जी कुठली गोष्टी आपल्याला इथे बघायचं आहे, पेशंट बघा ही वाज एक्स्ट्युबेटेड प्रियर टू लिव्हिंग द शूट. बरं का, मग आपल्याला इथे काय म्हणू शकतो आपण, प्रायोरिटी वाईज बघायचं आहे. ओके, प्रायोरिटी. ओके, चला काय म्हणते बघा, पहिली ऑप्शन मध्ये चेक एअरवे, पेशंटचा आपल्याला एअरवे चेक करायचं आहे. आणि फिलिंग फॉर अमाऊंट ऑफ एअर एक्सचेंज, नोटिंग रेट, डेप्थ, क्वालिटी ऑफ द रेस्पिरेशन. बघा हे सगळे आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. बघा पेशंट कुठनं येत आहे, गॅस्ट्रिक रिसेक्शन झालेले, 70 वर्षाचे, ऍडमिटेड कुठे, पाकूमध्ये आहे. आणि ही वाज एक्स्ट्युबेटेड, म्हणजे पेशंटला एक्स्ट्युबेटेड केलेलं आहे, लिव्हिंग टू द शोइड. आणि म्हणजे इकडे आणणार आहे ते पेशंटला ऑन अरायवल ऍट द पोस्ट अनेस्थेशिया केअर युनिट. म्हणजे इथे यायचं अगोदर आपल्याला जे काय म्हणू शकतो आपण बघणारे जे इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या असतात बघा, ऑन अरायवल ऍट द पोस्ट अनेस्थेशिया केअर, म्हणजे
तिकडे पेशंट येतोय, मग त्याचा अगोदर आपल्याला म्हणजे कंडिशन वगैरे कुठलीचे चेक करायचे हे झालं. आपण बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय काय दिले, एअरवे सांगितले आणि एक्सचेंज नोटिंग रेट म्हटले आणि डेप्थ क्वालिटी रेस्पिरेशन इथे म्हटलेले आहे. आणि दुसरं काय म्हणतं बघा, ऑप्टेन पल्स अँड ब्लड प्रेशर रिडिंग्स, नोटिंग रेट अँड क्वालिटी ऑफ द पल्स, सगळं नोट करून घ्यायचे आणि रिअश्युअर द क्लायंट दॅट हिज सर्जरी इज ओव्हर अँड दॅट शी इज इन अ रिकव्हरी रूम. म्हणजे बघा काय म्हणते, रिअश्युअर द क्लायंट दॅट आता ही सर्जरी ओव्हर झाली असेल तर रिकव्हरी रूम मध्ये काय म्हणते यांनी ठेवून टाका. आणि रिव्ह्यू द फिजिशियन ऑर्डर ऍडमिनिस्ट्रिंग मेडिकेशनची आज ऑर्डर. बघा आपल्याला इथे प्रायोरिटी इथे हुडकायचं आहे. प्रायोरिटी आपला कसा असतो, ए बी सी डी, डी नाही बी, डी पण ठेवा लक्षात, पण पहिला असणार आहे एअरवे, दुसरा असणार आहे ब्रीथिंग आणि तिसरा आपला कुठली सर्क्युलेशन. मग आपल्याला इथनं हुडकून करा, ओके, पॉज करा आणि तुमचं उत्तर इथे हुडकून शोधा कुठली उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. तेपर्यंत मी सांगतो ते पाकूमध्ये, ओके, पाकूमध्ये जे प्रायमरी आपला कुठली एअरवे आणि ब्रीथिंग ही खूप इम्पॉर्टंट असतो बरं का. एअरवे आणि ब्रीथिंग ही इम्पॉर्टंट असणार आहे आफ्टर अनेस्थेशिया बरं का. कारण ज्यावेळी आपण हे सगळे मसल रिलॅक्सेंट वगैरे दिले, ओके, लास्ट क्लासेसमध्ये सॉरी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये वगैरे बघितलं, ओके, हिप्नोसिस करण्यासाठी आपण सगळे जे कुठली प्रोपोपॉल म्हणा आणि फेंटानल म्हणा आणि मसल रिलॅक्सेंट वगैरे आपण सगळं दिलेलं आहे. मग पेशंटचं अवस्था असं झालेलं असते बाबा, त्याची रेस्पिरेटरी जे आहे रेस्पिरेशन जे डिप्रेस होऊ शकतो. मग आपल्याला इथे एकदम फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं आहे कशासाठी, एअरवे आणि ब्रीथिंग साठी. चला, रिव्ह्यू फिजिशियन ऑर्डर मेडिकेशन ॲज ऑर्डर, ओके, हे तर आपण बघणार आहे पण एवढी महत्वाचं नाहीये. रिअश्युअर द क्लायंट दॅट हिज सर्जरी ओव्हर अँड दॅट ही इज इन द रिकव्हरी रूम मध्ये आहे का बघा, ओके, ही पण महत्वाचं आहे पण एवढी काय म्हणतो त्याला प्रायोरिटी नाहीये. आणि ऑप्टेन द पल्स, बघा पल्स चेक करा, ब्लड प्रेशर रिडिंग्स नोट्स करा, ओके, हे होल्ड मध्ये ठेवा. फर्स्ट काय म्हणते बघा, चेक द एअरवे म्हणताय आणि फिलिंग अमाऊंट ऑफ एक्सचेंज नोटिंग रेट डेप्थ क्वालिटी इथे रेस्पिरेशनचा चेक करायचं आहे. मग आपलं हे पण गेलं. पहिलं जे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे एअरवे आणि ब्रीथिंग बद्दल, हे आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, लक्षात आलंय का, आपलं उत्तर कुठले, पहिलं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. झालं ना आपलं कुठले उत्तर, पहिलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, हे झालं एमआरआयचं. चला मग काय परत एकदा आपले युट्यूब चॅनलवरती कुठली टार्गेट सीओची 85 एपिसोड आहे आणि सीओची पीवायक्यू, डीएमईआर आणि डीएचएसची पीवायक्यू इथे अवेलेबल आहे आणि त्रिशूल सिरीजचा पण एपिसोड तिथे तुम्हाला बघायला भेटते आणि नॉर्सेट 9चे 1-2 व्हिडिओ आहेत आणि वेकेन्सी बद्दल आपण अपडेट दिलेले ते पण तुम्ही बघू शकता. ओके, चला, हे इम्पॉर्टंट काय बघायचं तुम्हाला, डीएमईआर आणि डीएचएसचा तुम्हाला पीवायक्यू बघून घ्यायचं आहे जे स्टुडंट ओके डीएमईआर साठी तयारी करताय. ओके, चला, त्याच्यानंतर काय तुम्हाला उत्तर कॉमेंट मध्ये द्यायचं आहे बाबा. ओके, उत्तर कॉमेंट मध्ये द्या. ओके, ज्यावेळी तुमचा रेस्पॉन्स पण वाटत मग आपल्याला पण मजा येणार बाबा, आम्ही अजून चांगले क्वेश्चन घेऊन येऊया. चला, क्वेश्चन काय म्हणते बघा, ऑल आर युज्ड ॲज अ वेट लॉस ड्रग, म्हणजे खाली दिलेले सर्व जे ड्रग्स आहे आपण वेट लॉस साठी युज करतो एक्सेप्ट म्हणजे एकाला सोडून. ओके, एक ड्रग असा आहे जे आपण वेट लॉस साठी युज करत नाही. बघा, मेटफॉर्मिन आहे, हे कुठलं आहे, टोपिरामेट आहे आणि हे काय सिबाट्रामाइन. ओके, सिबुट्रामाइन म्हणू शकता तुम्ही आणि हे काय सायप्रो हेपॅटाईन. ओके, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला असं उत्तर सांगायचं आहे जे आपण वेट लॉस साठी ही ड्रग यूज करत नाहीये. कॉमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, घाबरू नका, चुकलं तरी काही हरकत नाहीये. ओके, प्रत्येक बघा माणसं म्हणजे जे चुकतात, ओके, ज्यालाच माणसं म्हणतात. ओके, ज्यावेळी आपण प्रयत्न करत नाही तेपर्यंत आपण चुकतच नाही. चला, मग व्हिडिओला काय करायचंय, लाईक करायचंय आणि कॉमेंट मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, फीडबॅक द्यायचं आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता आणि शेअर करा जे तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी असेल तर नर्सिंग रिलेटेड म्हणजे डीएमआर असो, डीएचएस असो आणि सीएच असो आणि आता येणारे नॉर्सिंग साठी तयारी करत असेल तर आपले चॅनल त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लगेच कुठली आपलं 38th एपिसोड मध्ये लगेच भेटूया. तेपर्यंत तुम्हाला स्टडी करायचा आहे कंटिन्यूली. ओके, चला मग आपण भेटूया लवकरात लवकर. धन्यवाद.